नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण फोरटक्स ब्लाउजचं कटिंग बघणार आहोत. हा आहे पेपर कट पॅटर्न. आता आपण बंद बाजूला पहिल्यांदा पाठीमागचा भाग मार्किंग करून घेऊया. मार्किंग करताना व्यवस्थित मार्किंग करायचं. त्यानंतर बाही लहान आहे त्यामुळे बाही आपली इथं बसणार आहे. आपण इथं बाहीचं मार्किंग करून घेऊया. जर तुमची बाही मोठी असेल तर तुम्ही राहिलेल्या कपड्यामध्ये मार्किंग करून घ्या. चालू कर. बाही आणि पाठीमागचा भाग आपला मार्क करून झालेला आहे. त्यानंतर राहिलेल्या कपड्यामध्ये आपण पुढील भाग कटिंग करून घ्यायचा. मार्किंग करून घ्यायचं. अगोदर सगळं मार्किंग करून घ्यायचं आणि नंतर कटिंग करायचं. पुढच्या भागाचं आपलं मार्किंग करून झालेलं आहे. आता आपण क्रॉसपट्टीचं मार्किंग करूया. क्रॉसपट्टी ही उभ्या किंवा आडव्या दोन्ही कपड्यामध्ये आपण ठेवू शकतो. हा भाग आहे आपण मार्किंग केलेला, त्याच्या खालीच आपण क्रॉसपट्टी ठेवायची आणि मार्किंग करायचं. क्रॉसपट्टी मार्क करत असताना खालच्या बाजूला अर्धा इंच मार्किंग करायचं. आपण अर्धा इंच क्रॉसपट्टी वाढवायची म्हणजे पुढच्या भागाला शिलाईमध्ये ते जातं आणि ब्लाऊज हा पुढून उंचीला कमी पडत नाही. त्यानंतर आपण हे बघायचं आहे आपल्याला पाठीमागचा गळा किती पाहिजे आहे. गळा रुंदी आपण 2 इंच घेतलेली आहे, कारण पाठीमागचा गळा हा 10 इंच आहे. मग 10 इंचाचा गळा असल्यामुळे गळा हा वरून पसरण्याची शक्यता असते. शोल्डर आपले खाली येतात किंवा वगळतात, म्हणून आपण काय करतो, वरती 2 इंच घेतो आणि खाली तुम्हाला 2, 2.5, 3 इंचापर्यंत घ्यायचं आहे जास्तीत जास्त. मी इथं पान गळ्याचा आकार देणार आहे म्हणून मी इथं 3 इंच घेत आहे आणि वरती 2 इंच घेतलेला आहे. त्यानंतर मी हे ड्रॉ करते आणि कॅनव्हास वापरून मी हा गळा तयार करणार आहे. त्यामुळे फक्त इथं आत्ता सध्या मी फक्त मार्किंग केलंय. कटिंग मी शिवताना दाखवते तुम्हाला. आता हे मार्किंग केले त्या पद्धतीने आपण कटिंग करून घेऊया. हे आपण पार्ट कापून घेतलेले आहेत, कटिंग केलेले आहेत. बाही, क्रॉसपट्टी, त्यानंतर पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग. आता पुढच्या भागाला हा 4 टक्स आहे. टक्स कसे द्यायचे ते बघूया. टक्स देत असताना हा मधला टक्स आहे, याचे आपण मध्य काढायचा, मार्किंग करून घ्यायचं. तिथून आपला हा मेन जो टक्स आहे हा पुढून वरून 10 इंचावर एक मार्क करायचं आणि तिथून खाली 2.5 इंच आपला हा मेन टक्स येणार आहे. मेन टक्सच्या दोन्ही बाजूला अर्धा इंच घ्यायचं. त्यानंतर हा मेन टक्स असा जोडून घ्यायचा, मार्किंग करून घ्यायचं. त्यानंतर हा मधला टक्स आहे तो मेन टक्स पासून कमीत कमी 2 ते 2.25 इंचावर पाहिजे आहे. तिथून हा आडवा टक्स मारायचा आहे. त्यानंतर हा मेन टक्स आहे तिथून इकडचा तिरका हा 1.5 ते 1.25 एवढ्या अंतरावर असला पाहिजे आहे. आणि मेन टक्स पासून वरचा जो टक्स आहे आपला मुंड्यातला तो 2.5 इंचावर असला पाहिजे आणि तो असा तिरका घ्यायचा आहे. प्रत्येक टक्स मध्ये आपण ज्यावेळी हे टक्स देणार तेव्हा 1/2 इंचाचं अंतर असलं पाहिजे. आणि ज्यावेळी तुम्ही हे 1/2 इंचाचं अंतर घेऊन हे टक्स मारता ना, त्यावेळी छान असा इथं पप तयार होतो. ऑटोमॅटिक इथं कप लावायची गरज भासत नाही आपल्याला. छान असा पप क्रिएट होतो. पाहू शकताय तुम्ही. मी फक्त अजून टिप पण मारली नाहीये, फक्त असं पकडले तर बरोबर इथं पप तयार होते बघा. हे बघा असा.
ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.